कुठे? गाडी कुठे चालली? तुम्ही काम करत होतात ना, म्हणून मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, खूप कामं बाकी आहेत. मी येते. म्हणून गडबड चालू होती ना, की मी प्रश्न विचारणार आणि तुझ्याकडे प्रश्नांची उत्तर नसणार, म्हणून गडबड चालू होती. असं का बोलताय तुम्ही? तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं ते. कुठे होता तुम्ही दुपारपासून? तारा मॅडम आहेत ना, मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते. कुठे? माधवनगर हॉल. खरं? नेहमी तुला जायची गरज असते का? तुम्हाला माहिती आहे ना, त्या सतत मला म्हणतात की मी त्यांच्यासाठी खूप लकी आहे. तू असलीस की काम चांगलं होतं, कार्यक्रम चांगला होतो, लहानपणापासून तू तिला ओळखतेस, सो तिला काय हवंय काय नकोय सगळं तुला माहिती असतं. भैरवीजींचं तुझ्यासोबत चांगलं नातं आहे, सो त्यामुळे सगळंच तुला करावं लागतं. पण ती कधीतरी ती एकटी जाणार आहे ना, की आयुष्यभर जाशील तिच्यासोबत. पांडुरंगाची जोवर इच्छा असेल तोवर जाईन. जाऊ द्या ना ते सगळं. मी काय बोलते? काय बोलतेस? मला ना बबलू दादा भेटले होते आणि ते खूप खुश होते. असणारच. किरण आपल्याकडे जॉब करणार आहे ना. काय? राजकुमार दादा आला होता सावली घरी. मला पण माहिती नव्हतं, बबलूने सांगितलं मला. ऐश्वर्या वहिनींची गाडी परत देण्यासाठी आला होता. आई खूप ओरडली. ऐश्वर्या मॅडम हे मुद्दाम करत नसतील ना? नाही म्हणजे त्यांनी त्यांनाच का बोलवलं गाडी रिपेअर करायला? मला नाही माहिती, पण जर त्याच्यात बदल झाला असेल तर मी पण मदत करेनच त्याला. आणि तिलोत्तमा मॅडमचं काय? समजलं नाही. तसं तिचं आईचं मन आहे, ती दाखवते बाहेरून, पण मला असं वाटत नाही की तिच्या मनात असं काहीतरी असेल. कुठल्या आईला स्वतःचा पोरगा सुधारलेला नको असतो? तसं झालं तर पांडुरंगाचीच कृपा. वहिनी, सॉरी वहिनी, मला यायला उशीर झाला. मी आवरते लगेच. सावली असू देत, नसती आली तरी चाललं असतं. सारंग घरी आहे ना, तू जा त्याच्याकडे, मी करते सगळं. वहिनी असं कसं? एका माणसाचा स्वयंपाक आहे का एकटीने करायला? आणि मला सांगा, तुम्हाला असं एकट्याने काम करून कंटाळा नाही का येत? मी आले आहे ना, मी करते तुमची मदत. नवरा घरी असेपर्यंत त्याला वेळ देत जा, नाही तर. सॉरी वहिनी. मला कळलंय, राजकुमार सर इथे येऊन गेलेत. ते तुम्ही होतात का त्यावेळी? होते. म्हणजे ते निघता निघता दिसले मला. खूप वेगळाच अवतार झालाय का त्यांचा? कसं तरीच वाटलं त्यांना बघून. कसं तरी म्हणजे नेमकं काय वाटलं? नाही म्हणजे वाईट वाटलं की दया आली? दया कसली अगं, खूप वाईट वाटलं. आपल्याला वाईट त्याच माणसाविषयी वाटतं ज्याच्याबद्दल आपल्याला काळजी असते. तुम्हाला अजूनही राजकुमार सरांची काळजी वाटते का? त्यांच्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे नाही सांगता येणार. म्हणजे मी माझ्या मनाची तयारी करत होते की आता माणूस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. पण आज अचानक त्यांना बघितलं आणि त्यांची अवस्था बघून मला खरंच खूप वाईट वाटलं. माहित नाही काय विचार करते मी. साहजिक आहे, शेवटी काही झालं तरी तो नवरा आहे तुमचा. आणि सारंग सरांनाही त्यांच्याविषयी सहानुभूती आहेच. वहिनी हे बघा, मला कळते आहे तुमच्या मनाची घालमेल, मी समजू शकते. पण मला नाही कळत आहे. मला खरंच नाही माहिती सावली, मला आता त्यांच्याबद्दल काय वाटतं ते. चला आपल्याला निघायचं आहे ना? कुठे? नाही म्हणजे 2 दिवस झाले तुम्ही कुठे जाताय? हिने सांगितलं नाहीये का तुम्हाला? आता कार्यक्रम चालू आहेत, सो चल सावली. बोल तिलोत्तमा, कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी मस्त मजेत. माझा सारंग बरा तर मी बरी.
त्याच्यावर जे काही बालंट आलं होतं ना ते निघून गेलं, म्हणून बरं वाटतंय आता. नशीब. पण हे सगळं शक्य झालं ते माझ्या आदित्यमुळे आणि पारूमुळे. ते होते म्हणून सगळं निभून गेलं ग. तिलोत्तमा, जर तू ही नावं घेणार असशील तर मी फोन ठेवते. सॉरी अहिल्या, आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं. पण मी तुला का वेगळ्याच कामासाठी फोन केला होता. मला तुझं मार्गदर्शन हवंय. तुला आणि माझं मार्गदर्शन? मला म्हणजे खरं तर सारंगला. सारंगला? कशाबद्दल? तेच सांगते. सो रूपम कॉस्मेटिक्सनी आता हर्बल प्रॉडक्ट्समध्ये उतरायचं ठरवलंय, म्हणजे सारंगचं असं म्हणणं आहे. सो त्या बाबतीत तुला जास्ती माहिती आहे म्हणून तुझा गायडन्स घ्यायचा होता. म्हणजे तुम्ही आमच्या कॉम्पिटिशनला उतरणार तर? आणि ह्या सगळ्यात मीच मार्गदर्शन करू? कसं शक्य आहे? अहिल्या, आय एम सॉरी. म्हणजे बघ, तुला जमलं तर, नाहीतर मी तुला फोर्स नाही करणार. तिलोत्तमा, तुला गंमत कळतच नाही का ग? असं कसं होईल? माझा मुलगा नवीन काहीतरी करू पाहतोय आणि मी त्याला मदत नाही करणार? जे लागेल ते मी त्याच्यासाठी करेन. तू काळजी नको करूस. ठीक आहे, चल भेटू 1-2 दिवसात. हा, नक्की. बाय बाय बाय. तारा, अगं काय करतेस? निदान गाणं येत नाही तर तोंड तरी नीट हलव, तेवढं तरी जमेल. नाही जमत मम्मा. मला कर ना आता एक्सेप्ट. मला हे नाही जमत. जे मला जमतं, जे मला आवडतं ते तर तू करूच देत नाहीयेस मला तुझ्या हट्टापायी. मला हे नव्हतं करायचं ग. मला एक क्षेत्र निवडायचं नव्हतं. आपल्या वजे घराण्याचा गाण्याचा वारसा पुढे चालवायचा म्हणून हे सगळं तू माझ्यावर लादत आलीयस फक्त. आणि आपली लेक गायिका व्हावी ह्या तुझ्या स्वप्नापायी तू किती जणांना वेठीला धरलंयस हे कळतंय का तुला? तारा, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. तारा, आधीच सांगून ठेवतेय. मम्मा, मला खरंच कंटाळा आला आता या सगळ्याचा. ओठ हलवायचा, ही ऍक्टिंग करायचा. तिकडे बोर होत होतं म्हणून वाटलं की तुझ्यावर इथे टाइम स्पेंड करता येईल म्हणून आले होते. पण तू तेच करतेस. अगं, माझ्या आवाजाचं सत्य जर सगळ्यांना कळलं ना तर तू नाही मीच वाईट ठरणार आहे. त्यापेक्षा मला जे करायचं ते करू देत ना. नाही करायला मिळणार. निदान ही भैरवी वजे जिवंत असेपर्यंत तुला तुझ्या मनासारखं नाही करू देणार. मम्मा, मी ना हे कायम लक्षात ठेवायचंस. मॅडम, शांत व्हा. आपण रियाज करूयात. सुरू कर सावली. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.